जुळले हे नाते मनाशी मनाचे, जुळले हे बंध तुझ्या स्पंदनांचे, मनी स्वप्ने येतात तुझ्या विरहाचे, हळूवार अश्रू गालावरी येते, जुळले हे नाते मनाशी मनाचे, जुळले हे बंध तुझ्या स्पंदनाचे. बाबा, चहा घ्या, गार होईल. अरे हो, हे असं होतं माझं. बेटा सुमन, झाली की नाही तयारी? हो हो, आले आले. राहुलला कपडे घालते. हा, आणि त्याला तयार कर. बरं अण्णा, तुम्हाला तो प्रभाकर आठवतोय का हो? आपल्या घराच्या मागे राहायचा तो. त्याचं काय? त्याचे कोणीतरी नातेवाईक आपल्या बाजूच्या गावात राहतात. त्याला काहीतरी एक पार्सल पाठवायचं. मला म्हणाला होता तो काल, पण उद्या मला खरंच वेळ नाही हो. तुम्ही प्लीज जाऊन देऊ शकाल ते? काय तू पण कसं जाऊ शकेन मी? 1 वाजता राहुलला शाळेतून आणायचं असतं काय. अरे हो. बरं असं करतो, सकाळी गेलो तर चालेल? हा चालेल ना, सकाळी गेलात तरी चालेल. ठीक आहे. अरे वा, झाली का तयारी? होय. आजोबा चला ना, खूप उशीर होतोय. अरे वा राजे, हे बरं आहे हं? तुम्ही उशिरा उठायचा आणि ओरडा आम्हाला द्यायचा. बरं ठीक आहे, चला 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 चला. बाय बाय. अहो तुम्ही मोबाईल काय बघत बसला? आवरा लवकर, डबा भरून ठेवलाय. हो आवडतो. प्रार्थना सुरू झाली, जा लवकर ते वर्गात. काय नाही, मला आज संध्याकाळी बोर आणि चिंच हवे. बर बर नक्की. हा हा. हा, दुपारी न्यायला येतोय मी. हा. इथून जाऊ नकोस हा. कुठे. चल जा लवकर. अहो ही पॉलिसी आहे ना, ही खूपच छान पॉलिसी आहे. अहो अतिशय सुंदर अशी पॉलिसी आहे ही. शेकडो लोकांचा या पॉलिसीमुळे फायदा झालेला आहे. हा हो हो. अहो अहो माझ्यावरती विश्वास ठेवा जरा. हा मग कधी येऊ मी तुम्हाला भेटायला? सकाळी? नको नको सकाळी. हे बघा उद्या सकाळी एका नवीन क्लायंटची माझी अपॉइंटमेंट आहे. तेव्हा सकाळी नको. असं करू का, दुपारीच येतो जेवायला, म्हणजे कसं? हो हो हो. हा फोन बंद करतो. ठीक आहे ठीक आहे. चांगला धंदा आहे तुझा. कुठे असशील तिथे, बसशील तिथे, कुठेही धंदा करू शकतोस तू. चांगलं आहे चांगलं आहे. पण काय रे, हा तुझा नवीन क्लायंट ना. हो. मग आणि पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी तू त्याच्याकडे जेवायला रे काय. अरे मोरेश्वर, हे बघ तू संसारिक आणि त्यात रिटायरमेंट वाला माणूस रे. तुझं फार चांगलं आहे बघ. सकाळचा चहा, दुपारचं आणि रात्रीचं मस्तपैकी जेवण तुझ्या सुनेच्या हस्ते तुला गरम गरम खायला मिळतं रे. अण्णा, सुमन मी आलोय का? अण्णा अण्णा काय? अरे तू कधी आलास? हे काय आत्ताच येतोय. मी हॉर्न वाजवला, तुम्हाला हाका मारल्या, तंद्रीत होतात तुम्ही काय? अरे गाणं ऐकायला लागलो ना थँक्यू. की भान हरपतं रे माझं. अहो हे तर रोजच आहे. आतून त्यांना किती हाका मारा, ते आपल्याच तंद्रीत असतात. अगं सुमन, गाणं ऐकायला मन संवेदनक्षम लागतं. ठीक आहे, चहा ठेवते. बरं बाबा, त्या प्रभाकरचे नातेवाईक राहतात आपल्या बाजूच्या गावात. हा. त्यांनी ही तेवढी पिशवी त्यांच्याकडे पोचती करायला सांगितली. बर. हा बघा.
हा त्यांचा पत्ता आहे. हं? आणि खाली प्रभाकरने त्याचा नंबरही दिलाय. काही अडलं निडलं तर त्याला फोन करून विचारा. हो हं? बर पण नक्की आठवणीने द्या हं? हो हो अगदी चला मी फ्रेश होऊन येतो. हा. हं? कोण आहे? दार उघडाय. आपण अलका आपटे. हो, मीच. आपण मी मोरेश्वर ओक. माझा मुलगा श्रीकांत आणि त्याचा मित्र प्रभाकर. प्रभाकरने श्रीकांतकडे एक गिफ्ट पाठवलंय तुमच्यासाठी. ते घेऊन आलोय मी. बसा, पाणी आणते. नाही पाणी नको. आराम करा तुम्ही आराम करा. तुमची तब्येत फारच खालवलेली दिसते हो. औषधं चालू आहेत ना? हो. घरात कोणी दिसत नाहीये. नाही, एकटीच आहे मी. अरे रे. बरं इथे जवळपास डॉक्टर असेल ना? मी घेऊन येऊ का? नको, मी बघते माझं. नाही हो तुमची तब्येत फारच खराब झालेली दिसते. मी डॉक्टरला आणतोच. नको, मी बघते माझं. मी आलो मी अहो आलो. नको. थांबा. आजी तुम्हाला सांगितलं होतं ना रेग्युलर चेकअपला येत जा म्हणून. दमा खूप वाढलाय तुमचा. असं करू नका तुम्ही. नाही डॉक्टर, औषधाला काही आता व्हायचं नाहीये. हे आता माझ्या बरोबरच संपणार. अरे वा, असं कसं होईल? आम्ही डॉक्टर काय कामाचे? हे बघा मी त्यांच्याकडे औषध थोडे लिहून देतो तुम्हाला. तुम्हाला बरे वाटेल. हा पाहुणे आहेत आमचे, नका सांगू. तो पाहुण्यांचं काय घेऊन बसलाय? पाहुणे वगैरे काही नाही. माणुसकी असते की नाही काही? चला तुम्ही. आम्ही आलोच. चला. असं काही नाही. चला चला डॉक्टर. अहो, थांबा. तुम्ही काळजी करू नका. पडून राहा. कोण आलं? आले आले. अरे तुम्ही या 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 ना, बसा. हो. पाणी आणते. हा. हे घे. सावकाश. अरे वा. डॉक्टरच्या औषधाला गुण आलेलं दिसतंय. हो ना, पण तुमच्या प्रयत्नामुळेच जास्त. खरं तर मी आजारपणाला खूप कंटाळले होते. अहो आपण आयुष्याच्या पूर्वसंध्येला आहोत. दुखणं खुंफणं हे असंच चालू राहणार आहे. हो. पण असा धीर सोडून चालायचं नाही. नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. अरे मी बोलत काय बसलीये? चहा ठेवलाय, घेऊन येते. थांबा जरा. आलेच. वा. हे घे. हा. अहो नवरा तरुणपणीच सोडून गेला. माझ्या मुलाला म्हणजे प्रसादला मी कष्टानं वाढवलं, त्याचं शिक्षण केलं. पण त्याचं लग्न झाल्यानंतर बायकोच्या प्रेमापोटी मला सोडून गेला तो.
तेव्हा धीर नाही सोडला. मग आता कुठे एवढ्याशा लहान आजाराला मी आता धीर सोडतीये? एकुलत्या एका मुलानं आपल्या आईला सोडलं. फार वाईट केलं. त्या नालायक मुलाच्या मनाला काहीच कसं वाटलं नाही. त्याच्यासाठी मी सगळ्या माझ्या हौशी-मौजी मारल्या. पूर्णपणे मी त्याच्यासाठीच जगले. त्याचे सगळे हट्ट पुरवले. पण शेवटी आई जड झाली त्याला. त्याला वाटत होतं मी त्याच्या मनाप्रमाणे वागावं. त्याच्याबरोबर चल म्हणत होता. पण मी नाही म्हटलं. त्याला म्हटलं, "तू लांब सुखानं राहा. माझी मी एकटी राहीन." आणि मी एकटी राहिली आता. मी आता माझंच काय एकटीचं रडगाणं सांगत बसलीये. तुमचं काय? माझं काय? मी, मुलगा, सून आणि नातू. या पलीकडे दुसरं काय? कारण श्रीकांतच्या लग्नाच्या पहिल्याच वर्षी ती गेली. खूप सुखात होतो आम्ही. खूप सुख दिलं तिनं मला. कुठल्याही प्रकारचं टेन्शन होऊ दिलं नाही. ठीक आहे, असो. गेले ते दिवस. छान. वा, मगापासून चहा घेतोय पण तेव्हा काय वाटलं नाही. पण हा शेवटचा घोट, क्या बात. मस्त चहा करता हो तुम्ही. आणखीन एक कप मिळेल? हो, देते ना. आण आणते थांबा हां. ये 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 लवकर ये. अरे बाबा, आपल्याला घरी लवकर जायचंय. आपल्याला भेटायला येणार आहेत कोणीतरी. हो, हा. आणि इथे माझ्या बरोबर ये. ये 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 चल 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 चल. तिकडे गेटवर गेल्यावरती मी तुला बसवायचं आहे. आजोबा चला ना. असं काय कर, जरा थांब. मी आता येतो. चला ना. चला ना आजोबा. थांब रे जरा, असं काय करतो? चला ना आजोबा. खूप भूक लागली मला. कशाला आलोय आपण इथे? जाऊया रे. आज ना मी तुला माझ्या बेस्ट फ्रेंडची ओळख करून देणार आहे. हो. बेस्ट फ्रेंड आणि तुमची? म्हणजे काय? फक्त तुलाच फ्रेंड आहे? तुझीच फक्त मैत्रीण, मला काय नाही काय? येऊ दे तिला, तुला ओळख करून देतो तिची. ती बघा. हे बघ, माझा बेस्ट फ्रेंड. अरे, आहे की नाही? हाच का राहुल तो? गोड आहे. हो की आम्ही नाही? तुझ्यासाठी खाऊ आणलंय. काय आणलं असेल सांग बघू. बघ बघ बघ. या चिंचा, हा? बोर. बघ, थँक्यू आजी. आवडतं ना? होय आहे की नाही? आजीला सुद्धा माहित आहे तुला काय आवडतं ते. आहे की नाही? होय. कशी आहे आजी? बरं आता निघते मी. ऊन वाढायच्या आत जायला हवं. नाहीतर परत डॉक्टरांकडे जायची वेळ यायची. नाही, पण मी काय म्हणतो, चला ना आपल्या घरी. नाही, आपल्या म्हणजे आमच्या घरी जवळ आहे इथून. हो, चला ना. परत कधीतरी येईल. हं? राहुल बेटा परत येईन ना. पुढच्या वेळेला छान मोठा खाऊन घेऊन येते तुला. चालेल? बरं. हं? अच्छा. हा, हा. अलका, निघालीस ना? कुठपर्यंत आलीस? हा, हा. ये ये लवकर ये. तू पहिल्यांदाच माझ्याकडे येतेस ना, म्हणून मी अगदी खूप एक्साइटेड झालोय. निघ. हो हो हो, हो.
हो हो हो. सगळे तयार आहोत आम्ही, अगदी तुझी वाट पाहतो. हो हो. बरं, जनार्दन येतोय ना सोबत? वा छान, बरं झालं बरं झालं. हा, हो ना, नातू पण अगदी तयार होऊन बसलाय अगदी. हा, आजोबा कसे आहेत कपडे? अरे वा, काय अगदी नटून थटून वाट बघतोयस हा. माझ्या एक लक्षात येत नाही, बेस्ट फ्रेंड तुझी आहे की माझी आहे? काय आजोबा? अ, काय रे राहुल, दोघं कुठं बाहेर निघालात काय? अण्णा इतके तयार होऊन बसल्यात ते. नाही, आमचं एक सिक्रेट आहे की तुला नाही सांगणार. गंमत आहे की नाही आपली? होय. हा. आजी आल्या. या 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 या, वेळेवर आलात बरं का. हो मग मला असं कोणाला वाट पाहायला लावायला अजिबात आवडत नाही. आणि मोरेश्वर मात्र नेहमी उशिराच भेटायला येतो तुम्हाला. अरे काय चाललंय रे तुझं, आल्या आल्या उगाच. हे बघ, मी ओळख करून देतो. बरं का, सुमन ही अलका आणि ही सुमन श्रीकांतची बायको. आणि सुमन, मला श्रीकांतने एक गिफ्ट दिलं होतं द्यायला, ते हिला. अरे पण श्रीकांत कुठे दिसत नाही घरात, कुठे गेलाय तो? हा, तो हवा होता. हा, माझी खूप इच्छा होती की बरोबर. तो हवा होता, पण काय झालं, अचानक त्याच्या बॉसचा फोन आला आणि त्याला जावं लागलं. हा, तर बरं का सुमन, आम्ही दोघं जेव्हा भेटलो तेव्हा ह्या खूप आजारी होत्या. आता जरा बरं आहे. आम्ही भेटत असतो वर्षावर. अरे आम्ही नाही, तुम्ही दोघे. आणि काय रे श्रीकांत, तुझी आणि माझी भेट होऊन किती दिवस झाले सांग बघू? आणि मंदिरात सुद्धा येत नाहीस तू हल्ली. आजी मला खाऊ? अरे मी विसरले. तुझा, मी तुझ्याशी नाही बोलणार. अरे मस्ती केली. हे बघ, आणलाय तुला खाऊ आणि तुला म्हटलं होतं की नाही मी मोठा खाऊ आणेन म्हणून. हे घे. थँक्यू आजी. मी आता कोणाला नाही देणार. मी सगळा स्वस्त करणार. तुझ्यासाठीच आहे. बरं, चहा ठेवते. सुमन सुमन, एक मिनिट. आजचा चहा अलका करेल. मस्त चहा करते, बघच तू पिऊन आणि शिकून घे तिच्याकडून. अलका प्लीज, आल्यासारखा आज तू चहा कर. चला. हिच्या हातच्या चहाला खूप छान चव असते. काय सांगतोय? आता तू बघच. बर बर बर. थांब, 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 मी मी उतरतो इथे. इथे ना जनार्दन येणार आहे, तो मला भेटणार आहे. एक मिनिट बाबा, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. घरी सुमन असल्यामुळे नीट बोलता येत नाही, पण मला माहिती आहे तुम्ही आज इकडे कोणाला भेटायला आलात ते. असं प्लीज समजू नका की मला काही कळतच नाहीये. असं का बोलतोयस तू? अरे तुझा गैरसमज होतोय नाही काहीतरी. बाबा, तुम्ही मला गैरसमज करायला भाग पाडतात. आज दुपारी घरी जे काही झालं ना ते मला अजिबात आवडलेलं नाही खरंच. तुम्हाला त्या बाईंकडे फक्त एक गिफ्ट पोहोचवण्यासाठी सांगितलं होतं, आज त्या बाईला तुम्ही आपल्या घरी घेऊन आलात डायरेक्टली. असं का बोलतोयस? अरे आजारी आहे बिचारी ती. बाबा मला कळत नाहीये तुम्हाला काय पडलीये, पण कशाला दुसऱ्यांच्या बाबतीत लक्ष घालताय? आपल्या घरचं बघा ना. सुमनला देखील ही गोष्ट अजिबात आवडलेली नाहीये खरंच. आणि आता या तुमच्या प्रॉब्लेममुळे मला हे सगळे कटकट सहन करायची नाहीये. बरं बाबा, जरा राहुलचा विचार करा. हा एवढासा पोरगा आहे तो, अशाने काय संस्कार होतील त्याच्यावर? अरे आजूबाजूचे लोक आम्हाला काहीतरी बोलतील. तुमचं काय हो, आज आत उद्या नाही बाबा, सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. पण मी जे काही बोललोय आता त्याच्यावर प्लीज विचार करा बाबा. जुळले हे नाते मनाशी मनाचे, जुळले हे बंध तुझ्या स्पंदना
तुझ्या विरहाचे हळूवार अश्रू गालावरी येते. चला ना, खूप उशीर होतोय. तू आजोबांबरोबर जातोस ना? आजोबा तर नाही येत. नाही येत म्हणजे कुठे गेलेत? चला ना, उशीर होतोय. अरे हो हो, पण खरं आहे सकाळपासून मलाही दिसले नाही ते. सुमन, हो आले आले. सुमन अण्णा कुठे आहेत? मला काय माहित, मला काय ते सांगून जातात का? नीट बोल. सकाळपासून घरात दिसले नाहीत म्हणून विचारतोय मी. मला माहित नाही. मी फोन करून बघतो. स्विच ऑफ लागतो. जनार्दन अंकलला फोन करा. जनार्दन अंकल. हॅलो हॅलो. हा काका, मी श्रीकांत बोलतोय. श्रीकांत. हा अरे बोल बोल बोल. काका बाबा आलेत का तिकडे? हा अरे नाही. नाही आलेले? काय रे श्रीकांत, काय झालं? नाही नाही, मला वाटलं सकाळी तुम्ही दोघं भेटता ना, म्हणून म्हटलं तुमच्या इकडे आहेत का विचार. नाही रे, तो नाही आला माझ्याकडे. काही कल्पना नाही, सकाळपासून दिसले नाहीत घरी. अरे काय भांडण वगैरे झालंय का त्याचं सुमन सोबत? हा काय टेन्शन वगैरे आहे का त्याला? नाही नाही, तसं टेन्शनचं काळजीचं काहीच कारण नाही. बरं ठीक आहे ठीक आहे. हो हो. फक्त एक काम कराल प्लीज, जर ते आले तिकडे तर मला प्लीज कळवाल फोन हो करून. हो 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 हो. तुम्ही पण तिकडे शोधा त्याला. नाही नाही, मीही शोधतोच आहे, मी बघायला जातोच बाहेर, पण काही काळजी करू नका हो, तुम्ही हो. सगळे. आम्ही शोधतो त्याला इकडे. चालेल. असे न सांगता कुठे गेले असेल बाबा? आता बाकी माझा ठाम निर्णय झालाय. काय? आतापर्यंत मी माझ्या कुटुंबासाठी जगत आलो. हं. त्यांच्यासाठी सगळं काही करत आलो. केलं. पण आता नाही. आता फक्त मी माझ्यासाठी जगणार.